फ्रेंड्स, आज आपण मूग डाळ आणि ओट्सचा उत्तप्पा बनवणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य आहे मूग डाळ आहे, इथे मी 2 तास ती भिजत घेतलेली आहे मूग डाळ। त्यानंतर आहे ओट्स, हे अर्धा तास भिजत घेतलेले आहे। इथे घेतलेले हिरवी मिरची आणि आलं आणि थोडंसं जिरं। आपल्याला वरून उत्तप्पासाठी लागणार आहे गाजर, बीट, कॉर्न, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि थोडंसं पनीर घेतलेलं आहे इथे मी। आणि वरून भुरभुरण्यासाठी आपले सुकी पावडर घेतलेली आहे। यामध्ये मी आहे लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि मीठ। आता आपण मिक्सरच्या भांड्यात मूग डाळ, इथे मूग डाळ घेतलेली आहे। आता भिजवलेले ओट्स घेऊया आपण। यामध्ये आपण जिरं, आलं आणि हिरवी मिरची घेतलेली आहे। आता आपलं हे मूग डाळीचं आणि ओट्सचं बॅटर तयार झालेलं आहे। आता ह्यामध्ये आपण मीठ घालूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया। इथे आपण जे गाजर, बीट वगैरे घेतलेले आहे ते आता मिक्स करून घेऊ। आता आपलं उत्तप्प्याचं सगळं बॅटर, भाजी ते मिक्स करून पनीर वगैरे सगळं तयार आहे। आता आपण डोसे करायला, उत्तप्पा करायला घेऊ। तवा आपला तापलाय, त्याच्यावर थोडंसं तेल पसरवलेलं आहे। आता आपण हे बॅटर घालून त्याचा उत्तप्पा तयार। भरपूर अशा भाज्या, पनीर, थोडंसं लाल तिखट, थोडंसं तेल आता टाकतो। आता आपण परतून घेऊ त्याची। आता आपला हा उत्तप्पा झालेला आहे, चांगला असा खरपूस भाजला गेला आहे। आता आपण सर्व करू। उत्तप्पा तयार झालेला आहे, तो आपण नारळाच्या चटणी बरोबर खाऊ शकतो। तुम्हाला माझा चॅनल आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट्स करायला विसरू नका। थँक्यू।